नमस्कार. मी आहे सुषमा. तुम्हा सगळ्यांचे शूश मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर नक्कीच नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बनवण्याचा आजचा आहे 42वा दिवस. बघता बघता 42 दिवस पण होऊन गेले, याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि मी आता जसं की रोजच्या रोज असं व्हिडिओ बनवत आहे, तर माझ्यामध्ये ना थोडासा कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटत आहे. आणि तुम्हालाही असं जाणवत असेल की नाही, तू आधीपेक्षा खूप छान पद्धतीने बोलत आहे आणि समजावून सांगत आहे, तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. कारण की बहुतेकदा ना म्हणजे असं पुष्कळदा होते की जेव्हा केव्हा मला सांगायचं असते, परंतु ते मी एकदम सांगू शकत नाही आणि बोलू शकत नाही की नेमकं हेच सांगायचं आहे, तर तिथे मी अडखळून जाते. तर अशा काही प्रॉब्लेम्स मला आता समोर म्हणजे मी आता व्हिडिओ बनवत आहे तर मला दिसून येत आहेत. तर ते ना थोडं थोडं आता कमी होत आहे असं चाललेलं आहे. कारण की आता मी पहिल्यांदाच ब्लॉगिंग सुरू केलेलं आहे आणि हा माझा पहिला चॅनल आहे, त्याच्यामुळे मला बोलायला ना अडखळायला जातं. आता भरपूर जणांचे 2-3 चॅनल होऊन जातात, तर त्यांचा कसं कॉन्फिडन्स बोलण्याचा वगैरे खूप हाय असते असं मला जाणवते. कारण की जेव्हा आपण स्वतः व्हिडिओ बनवतो तेव्हा आपल्याला जाणवते की नाही, एका कॅमेरासमोर असं बोलणं काही साहजिकतेची गोष्ट नाही आहे. बोलायला तेवढी एनर्जी करून असं सांगण्यामध्ये खूपच तफावत आहे. आपण बघतो एक व्हिडिओ आणि कमेंट्स करून जातो की हां, तू अशीच बनवली आहे, तशीच केलं आहे, हे बरोबर आहे. पण नाही, तितकं सोपं नाही आहे हे. हे जेव्हा आपण प्रत्यक्षात करू, अनुभवू, तेव्हा ना लक्षात येते. आता मी तुमच्यासोबत बोलत आहे, परंतु माझे असे हार्टबीट वाढलेले आहे. कारण की बोलताना खरंच असं अडखळल्यासारखं वाटते आणि सुचत नाही. कॅमेऱ्याच्या बाहेर म्हणजे जेव्हा कॅमेरा सुरू नाही राहत, तेव्हा असं वाटते की असं बोलायला पाहिजे, हे बोलायला पाहिजे आणि असं सांगायला पाहिजे तुम्हा सर्वांना. परंतु बोलताना ना ते विचार येत नाही, जे आपण बोलत असतो तसलं काही विचार येत नाही. तर ह्या गोष्टी जाणवतात. जसं की आता आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर करत आहे की माझे आता हळूहळू सबस्क्रायबर वाढत आहे. म्हणजे मला असं वाटत आहे की मी जे काही तुमच्यासोबत शेअर करत आहे ते तुम्हाला आवडायला लागलेलं आहे. तर म्हटलं मी स्वतःसाठीच म्हटलं की नाही, एक व्हिडिओ बनवला पाहिजे. तसेच माझे आता झालेले आहेत 16 सबस्क्रायबर. 16 सबस्क्रायबर काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. परंतु मला असं वाटलं की नाही, एक आपला याच्यावरती पण व्हिडिओ बनवायला पाहिजे, म्हणून मी असं सहजतेनं व्हिडिओ बनवत आहे. आणि तसेच मला लाईक्स पण यायला लागलेले आहेत. 1-2 असे लाईक्स येतात आणि माझे व्ह्यू आता सध्या नाही का 250, 150, 100, 50 याच्या दरम्यान आहेत. तर 1 महिना झालेला आहे, जानेवारी महिन्यापासून. आता हे आजची तारीख आहे 11 फेब्रुवारी तारीख आहे, तर तोपर्यंत माझे 16 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर मी म्हणते की ठीक आहे, एवढे आता माझे हळूहळू आता वाढणार की नाही वाढणार हे सगळं तर तुमच्यावरती आहे. परंतु जे काही झालेले आहेत त्याच्यामध्ये मी खूप आनंदी आहे. त्याच्यामुळेच म्हटलं की आपले आता एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत, तर एक व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू. कारण की तुम्ही माझ्या या प्रवासामध्ये तुम्ही सहभागी व्हालच तर मी समोर जाणार आहे आणि माझा प्रवास छान प्रकारे होईल. आणि माझ्यामध्ये काय चुका आहेत, तसेच मला काय नवीन नवीन आयडिया असल्या पाहिजे, आल्या पाहिजे, हे सुद्धा समजायला मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच की की माझे एवढे सबस्क्रायबर वाढलेले आहेत, मला असे व्ह्यू येत आहेत. तर हेच सांगायचं होतं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. ज्यांनी कुणी मला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद करत आहे. आणि नवीन असेल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, हीच विनंती आहे. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.